सो रेडी. सो आज आपण शिकणार आहोत फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. कन्सेप्टला खूप सिम्पल टॉपिक आहे. सो मॅथमॅटिकल हँडलिंग करताना मात्र बरेच वेळा लॉजिकल म्हणजे अल्जेब्रिक मॅथ्स तुम्हाला चांगला यायला पाहिजे. कारण इथं स्टोरी अशी आहे की तुम्हाला काहीतरी गिवन डेटा असणार. मे बी वर्ड प्रॉब्लेम असू शकतो, एखादा बाय चान्स जॉमेट्रिकल प्रॉब्लेम असू शकतो, आपल्या 11वी 12वी 10वीच्या जॉमेट्रीवर डिपेंडेंट एखादा प्रॉब्लेम असू शकतो, किंवा तुम्हाला काही गिवन इक्वेशन्स काही गिवन डेटा असेल आणि त्याच्यावरून तुम्हाला सांगतात की फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. काय सांगतात आपल्याला पोरांनो? फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. आलं लक्षात? काहीतरी गिवन डेटा असणार, त्याच्यावरनं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करायचं. मग गिवन डेटावरनं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आपण डिफरन्सिएशनचा वापर करतो. पण मग प्रश्न असा उरतो की इक्वेशन फॉर्म कसं करायचं, नेमकं कुठनं स्टार्ट करायची, डिफरन्शिएट किती वेळा करायचं, त्याची अरेंजमेंट किती वेळा करायची, त्याचा असा काही नियम नाही आहे. तुम्हाला जो गिवन डेटा असेल त्या गिवन डेटाच्या क्वालिटीवर ठरवायचं की तुम्हाला इक्वेशन कसं अरेंज करावं लागेल. लक्षात आलं का तुम्हाला? गिवन डेटाच्या क्वालिटीवर ठरवायचं. मग आता गिवन डेटाच्या क्वालिटीवर ठरवायचं ते, तर मग तुम्हाला ते करताना कॉन्स्टंट्स ह्या प्रकाराकडे लक्ष द्यावं लागतं. तुमच्या गिवन डेटामध्ये जनरली एक डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना एक अलिखित नियम पाळला जातो. इट्स नॉट समथिंग लॉ और रूल और सम थेरम इन मॅथ्स, बट जनरली असं करतात की जोपर्यंत सर्व कॉन्स्टंट्स गायब होत नाही तोपर्यंत डिफरन्सिएशन करा. म्हणजे डिफरन्सिएशन इतक्या वेळा करा की जोपर्यंत कॉन्स्टंट्स गायब होत नाही. जनरली असं मानतात की जेवढ्या कॉन्स्टंटची संख्या असेल तितक्या वेळा डिफरन्सिएशन करावं लागतं. कॉन्स्टंटची जेवढी संख्या असेल तितक्या वेळा डिफरन्सिएशन करावं लागतं. अलग लक्षात तुम्हाला तितक्या वेळा डिफरन्सिएशन करावं लागतं. म्हणजे एखाद्या गिवन डेटामध्ये 2 कॉन्स्टंट असतील तर डिफरन्शिएट किती वेळा करणार तुम्ही? 2दा. एखाद्या डेटामध्ये समजा 3 कॉन्स्टंट असतील तर डिफरन्शिएट किती वेळा करणार तुम्ही? 3दा. अलग लक्षात 3दा करणार. सो हा एक नियम पाळला जातो. डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करणं म्हणजे काय? तुमचं फेमस एक्झाम्पल आहे ऑसिलेशन्समध्ये, फिजिक्समधून. ऑसिलेशन्समध्ये आपल्याला काय माहीत होतं की फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन. मग त्या ठिकाणी आपण रिस्टोरिंग फोर्स वगैरे ते शिकलो आपण. मग ॲक्सेलरेशन म्हणजे काय? डबल डिफरन्सिएशन ऑफ द डिस्प्लेसमेंट. आठवा, आपण काय करतो? डिस्प्लेसमेंटला 2दा डिफरन्शिएट करतो आणि मग तिथून आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं होतं. सो त्याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणतात. सो मागच्या एक्सरसाइजमध्ये आपण एखाद्या दिलेल्या डिफरन्शियल इक्वेशनची ऑर्डर अँड डिग्री कशी सांगायची हे पाहिलं. आजच्या टॉपिकमध्ये आपण दिलेल्या डेटावरनं डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करायचं हे शिकणार आहोत. दिलेलं डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करायचं हे आपण शिकणार आहोत आजच्या याच्यामध्ये. आलं का बरोबर लक्ष तुम्हाला? सो मग आता हाऊ टू फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन. तर ही डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना एकच नियम तुम्हाला पाळायचा आहे. कोणता पोरांनो? की दॅट इज जेवढे कॉन्स्टंट असतील तितक्या वेळा डिफरन्शिएट करा. हा एकच नियम आपल्याला पाळायचा आहे. मग तुम्हाला एक्झाम्पल पाहिजे. समजा मी तुम्हाला सांगितलं की फॉर्म अ डिफरन्शियल इक्वेशन फ्रॉम गिवन डेटा आणि एक व्हेरी सिम्पल प्रॉब्लेम समजा मी लिहिला आणि तुम्हाला लिहिलं मी इथं y² इज इक्वल टू 4ax. याच्यावरून डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा. आलं का बरोबर लक्षात? याच्यावर डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करा. एवढ्यात तुम्हाला काय सांगितलं? डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. जोपर्यंत सर्व कॉन्स्टंट तिथनं व्हॅनिश होत नाही तोपर्यंत डिफरन्शिएट करा. म्हणजे तितक्या वेळा डिफरन्शिएट करा. आलं लक्षात तुम्हाला? ही गोष्ट विसरायची नाही. म्हणजे तुमचं डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म होईल. इथं कॉन्स्टंट किती आहे? 1. कोणता कॉन्स्टंट आहे पोरांनो? तर 4 पण कॉन्स्टंटच आहे. व्हिजिबली कॉन्स्टंट कोणतं आहे आपल्याकडे? ए. कॉन्स्टंट कोणतं आहे पोरांनो आपल्याकडे? ए. म्हणजे पूर्ण दिलेल्या डेटामध्ये कॉन्स्टंटची संख्या किती झाली? 1. म्हणजे मी याला किती वेळा डिफरन्शिएट केलं पाहिजे? 1दा. मग मी इथे लिहीन डिफरन्शिएटिंग विथ रिस्पेक्ट टू एक्स टू वाय dy बाय dx याचं डिफरन्सिएशन इज इक्वल टू काय उरलं तुमच्याकडे? 4a. झालं क्लिअर? याला म्हणा फर्स्ट, याला म्हणा सेकंड. आणि आपलं वाक्य काय होतं? डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना कॉन्स्टंट व्हॅनिश झाला पाहिजे. काय व्हायला पाहिजे पोरांनो? कॉन्स्टंट व्हॅनिश झाला पाहिजे. हा कॉन्स्टंट याला आता आपल्याला व्हॅनिश करायचं आहे.
सो पुट सेकंड इन फर्स्ट, पुट सेकंड इन फर्स्ट. सो आपण इथं लिहिणार पुट सेकंड इन फर्स्ट. सो वाय स्क्वेअर इज इक्वल टू 4a ठिकाणी 2y dy बाय dx आणि काय उरला पोरांनो x. केली का रिप्लेसमेंट आपण. आता त्याला फक्त नीट अरेंज करा. अरेंज करणं सोपं आहे. सो वाय स्क्वेअर मायनस 2y dy बाय dx हा इथला x मी पुढे लिहितो इज इक्वल टू 0. हे झालं तुमचं डिफरन्शियल इक्वेशन. कळलं का. स्टँडर्ड वे ऑफ रायटिंग इट. सो एक्झाम्पल सिम्पल होतंच, पण इथं शिकण्याचा मेन मुद्दा आपल्याकडे काय होता, जेवढे कॉन्स्टंट आहेत ते इतक्या वेळा काय करा पोरांनो डिफरन्शिएट करा आणि फायनल इक्वेशन लिहिताना त्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट ॲपेअर व्हायला नको. फायनल इक्वेशन लिहिताना त्या इक्वेशनमध्ये कॉन्स्टंट ॲपेअर व्हायला नको हा नियम पाळायचा आहे सर्वांनी. सो आय थिंक होप तुम्हाला फर्स्ट एक्झाम्पल समजलं असेल. आता आपण दुसरं एक्झाम्पल घेऊया याच्याशी थोडंसं पुढचं. तो लास्ट एकदम दोन्ही करता एक वाय कॅन्सल करायचं राहिलं. पुस्तकात चुकीचं लिहिलेलं आहे वाटतं ते. हां वाय दोन्ही साईडला कॅन्सल करायचं राहिलेलं आहे. ते पाहून घ्या पुस्तकात. हा क्वेश्चन चुकीचा सोडवलेला आहे व्हेरी शुअर. हां डिफरन्सिएशन चुकीचं केलं आहे त्यांनी पुस्तकात. हा क्वेश्चन चुकीचा आहे. नेक्स्ट वन इज वाय इज इक्वल टू ई रेज टू 3x b into e raised to minus 3x. गिवन डेटा पाहिल्या पुढची करते. गिवन डेटा पाहिल्या आधी काय करायचं कॉन्स्टंटची संख्या चेक करायची. काय करायचं पोरींनो कॉन्स्टंटची संख्या चेक करायची. इक्वेशन बघा किती कॉन्स्टंट आहेत 2. किती कॉन्स्टंट आहे बाळांनो 2 कॉन्स्टंट आहे. सो 2 कॉन्स्टंट आहेत म्हणजे आपल्याला किती वेळा डिफरन्शिएट करावं लागेल 2दा. आज डिफरन्शिएट करून घ्या 2दा. मग आलेला पुरत डेटा पूर्ण चेक करा. तुम्हाला आपोआप अरेंजमेंट करते कुठून कुठे काय ठेवायचं आहे. फायनल फॉर्म मागच्या समसारखा. मागच्या सममध्ये फक्त काय विसरलो आपण वायला काय केलं नाही आपण कॅन्सल. दोन्ही साईडला एक वाय कॅन्सल होतो. सो तेवढं चेक करून घ्या. कळलं का. हां करेक्टच आहे ते सर्व फक्त वाय कॅन्सल करा लास्ट स्टेपला. सो इथं बघा 2 कॉन्स्टंट आहे. सो खूप सोपं टॉपिक एक्झरसाइज आज घरी काम राहील तुम्हाला. पहिलं इक्वेशन झालं दिलेलं. आधी पहिल्यांदा डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो वायचं डिफरन्शिएशन dy बाय dx. ए तसाच राहील. ई रेज टू 3x डिफरन्शिएशन ई रेज टू 3x चेन रूलनुसार 3 प्लस सेम वे इथं लक्षात घ्या मायनस असल्यामुळे इथं प्लसचा काय होईल मायनस. इतकं बेसिक सांगायला नका लावू. तरीही ज्या मुलांचे हाल होत असतील त्यासाठी पुन्हा एकदा एक्सप्लेन करतो. एक जसा तसा लिहिला ई रेज टू 3x डिफरन्शिएशन ई रेज टू 3x आणि चेन रूलनुसार 3x डिफरन्शिएशन 3. पुढे प्लस इमॅजिन करा. बी जसा तसा लिहिला ई रेज टू मायनस 3x डिफरन्शिएशन ई रेज टू मायनस 3x चेन रूलनुसार मायनस 3x डिफरन्शिएशन -3 प्लस मायनस झालं इथंपर्यंत. लेट इट बी ॲज इट इज. हे आपलं झालं पहिलं डिफरन्शिएशन. ओके. सो इथं थोडं सिम्पल लिहूया. दोघांमधनं काय कॉमन आला 3 ई रेज टू बरं झालं ते कॉम्प्लिकेटेड होईल काही मुलांसाठी. सिम्पल लिहितो. काय कॉमन आला पोरांनो 3 ए रेज टू 3x मायनस बी ई रेज टू मायनस 3x. हे झालं आपलं फर्स्ट डिफरन्शिएशन. त्या इक्वेशनला काय नाव दिलं आपण सेकंड. आपलं काय ठरलं जेवढे कॉन्स्टंट तितक्यांदा डिफरन्शिएशन. सो 2 कॉन्स्टंट आहे 2दा डिफरन्शिएट करावं लागेल. त्यापैकी एकदा आपण केलं. आता अजून एकदा डिफरन्शिएट करायचं. सो इथे लिहा डिफरन्शिएटिंग
with respect to x. So d square y by dx square 3 as it is ब्रॅकेटमध्ये ए जसा न तसा e⁻³ डिफरन्शिएशन e⁻³ 3 पुढे मायनस बी ॲज इट इज e⁻³ डिफरन्शिएशन e⁻³ चेन रूलनुसार -3 पुढे मायनस मायनस प्लस. आलं का डिफरन्शिएशन लक्षात? इथनं पण 3 कॉमन काढला, इथनं पण आपण 3 कॉमन काढला. सो पुढे आपल्याला मिळेल d² अपॉन dx² इज इक्वल टू 9 a इंटू e⁻³ प्लस b इंटू e⁻³ झालं का क्लिअर? याच्यात एक पॉईंट लक्षात घ्या पोरांनो. आता राईट हँड साईडची ब्रॅकेट बघा, म्हणजेच काय वाय. राईट हँड साईडची ब्रॅकेट बघा. मग फ्रॉम फर्स्ट काय लिहिलं सांगा? फ्रॉम फर्स्ट d² अपॉन dx² इज इक्वल टू 9y. तुमचं काम संपलं. दोन्ही कॉन्स्टंट गायब झाले. अरे कळतंय का? दोन्ही कॉन्स्टंट गायब झाले, तुमचं डिफरन्शियल इक्वेशन तयार झालं. त्याला फक्त करेक्ट मॅथमॅटिकल फॉर्ममध्ये लिहा. d² अपॉन dx² मायनस 9y इज इक्वल टू 0. सो नीट बघा, सोल्युशन नीट बघा पुन्हा एकदा आणि स्वतः विचार करा किती कॉन्स्टंट होते? 2. किती वेळा आपण डिफरन्शिएट केलं? 2दा. ऑटोमॅटिकली आन्सर ॲपियर झाला. कधी नॅचरल असं स्टेप वाईज ऑपऑप आन्सर येऊन लागेल सेकंड डिफरन्शिएशनपर्यंत. तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की केव्हा थांबायचं? जेव्हा सर्व कॉन्स्टंट व्हॅनिश झाले. केव्हा थांबायचं पोरांनो? जेव्हा सर्व कॉन्स्टंट व्हॅनिश झाले. सर्व कॉन्स्टंट व्हॅनिश झालं की थांबायचं. हा एकच नियम पाहायचं. आलं लक्षात तुम्हाला? मग कधी कधी सेकंड डिफरन्शिएशनचं काहीतरी आउटपुट होईल फर्स्टमध्ये, ह्या इक्वेशनमध्ये आणि त्याच्या फायनल आउटपुटमध्ये कॉन्स्टंट राहतीलच तरी टेन्शन नाही घ्यायचं. तर तिघांमध्ये असं काहीतरी कॉम्बिनेशन असणार की कॉन्स्टंट गायब होतील. म्हणजे पुट फर्स्ट इन सेकंड किंवा फ्रॉम सेकंड इन 3 किंवा 3 इन फर्स्ट असं काहीतरी. तेवढा मॅथमॅटिकल सेन्स. आपला पर्पज काय ठेवायचा? डिफरन्शियल इक्वेशन फॉर्म करताना कंपल्सरीली जोपर्यंत कॉन्स्टंट्स डिसॲपियर होत नाही तोपर्यंत मॅथमॅटिकल अरेंजमेंट करा. त्यातली पहिली की काय राहील आपल्याकडे की जितके कॉन्स्टंट्स आहेत तितके वेळा काय करा? डिफरन्शिएट. जितके कॉन्स्टंट आहे तितके वेळा डिफरन्शिएट करा. ऑटोमॅटिकली कॉन्स्टंट्स व्हॅनिश करण्यासाठी आपल्याकडे जनरल मॅथमॅटिकल स्टेप येऊन जातात. आलं लक्षात तुम्हाला? हा याच्यातला नियम. याच्या अजून हवं तर अजून काही समजे तुम्ही येथे. देव मी त्याच्यात 2-3-4 सम घ्यायची गरज आहे. दोन लेक्चरची गरज आहे याला. सो अजून एक सम घेऊयात थोडंसं पुढच्या फॉर्मेशनचं. सीडीज एक मिनटं पण ते 2 प्रॉब्लेम निवडू दे मला. y इक्वल टू c² प्लस c अपॉन x. आलं लक्षात? हां. आधीतून आपला नेहमीच आपला नियम काय? सीला व्हॅनिश करणे. बरोबर? आपला नेहमीचा नियम काय?
इथं लक्षात घ्या कॉन्स्टंट 2 आहेत का एक आहे? एकच सी आहे आणि तो सी स्क्वेअर इकडे जायपेर होतो. सो आपला पर्पज आता एक कॉन्स्टंट इथे एकदा डिफरन्शिएट केलं पाहिजे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू, तुम्ही पण विचार करा, मी सुरुवातीला काहीच लॉजिक लावलं नाही, मी फक्त कॉन्स्टंटची संख्या पाहिली आणि तितक्या वेळा काय करायचं ठरवलं, डिफरन्शिएट. आलं लक्षात तुम्हाला? एक कॉन्स्टंट एकदा डिफरन्शिएशन. बघूयात, कधी कधी असं पण होतं आपल्याला वाटतं हा एक सी आहे, हा सी स्क्वेअर आहे, एकच आहे. कधी कधी मॅथमॅटिकल त्याच्या रचनेमुळे असं होतं की ते 2 कॉन्स्टंट ठरतात, असं पण होतं कधी कधी. पण ते आपल्याला लगेच जाणवतं, पुढे सॉल्व्ह करताना आपल्याला जाणवतं की याच्यासाठी अजून एका डिफरन्शिएशनची गरज आहे. हे आपल्याला ऑटोमॅटिकली जाणवतं पुढच्या स्टेपमध्ये. मी लक्षात आलं का मला काय म्हणायचं आहे? सो इट गोज, सो डिवाय बाय डी एक्स, सी स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, त्याचं डिफरन्शिएशन 0 सी आणि 1/x डिफरन्शिएशन तुम्हाला पाठ असायला पाहिजे -1/x झालं डिफरन्शिएशन. आता ही टर्म इकडे आणली, सी इकडे -x² डिवाय बाय डी एक्स. झालं क्लिअर? झालं का क्लिअर? याला आपण काय म्हणालो फर्स्ट, याला काय म्हणालो आपण सेकंड. आता मागच्या प्रॉब्लेममध्ये ऑटोमॅटिक शेवटच्या स्टेपला कॉन्स्टंट निघून गेले होते. मागच्या सममध्ये ऑटोमॅटिक शेवटच्या स्टेपला कॉन्स्टंट निघून गेले होते. इथं तसं झालं नाही, इथं आपल्याला सीची व्हॅल्यू मिळाली. आता ही व्हॅल्यू कुठे पुट करा आपल्याला? फर्स्टमध्ये. यूज इन फर्स्ट. कॉमन सेन्स मॅथ वापरायचे, काहीच एक्स्ट्रा विचार करायची गरज नाही. y इक्वल टू सी स्क्वेअर म्हणजे याचा स्क्वेअर डिवाय बाय डी एक्सचा स्क्वेअर प्लस सी अपॉन एक्स. सी म्हणजे काय? परत -x² डिवाय बाय डी एक्स अपॉन काय आहे? एक्स. एक एक्स काय झाला? कॅन्सल. याचा स्क्वेअर होणार. सो एव्हरी स्क्वेअर इज पॉझिटिव्ह. डिवाय बाय डी एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस मायनस एक एक्स कॅन्सल डिवाय बाय डी एक्स. कळलं? आता लास्ट स्टेप काय लिहिणार तुम्ही? सर्व टर्म्स तिकडच्या ह्या साईडला आणा, तिकडच्या सर्व टर्म्स ह्या साईडला आणा. सो काय लिहिणार तुम्ही? y -x⁴ डिवाय बाय डी एक्सचा स्क्वेअर प्लस x इंटू डिवाय बाय डी एक्स इज इक्वल टू. कळलं का? आता कळलं का पोरांनो? सो तुम्हाला डिफरन्शियल इक्वेशन कसं फॉर्म करतात त्याचं बेसिक, त्याच्यावरचे 3 सम सोडून दिले आहेत. उद्या पण आपण याच्यावरचे एक्सक्लुझिव्ह 4, 5, 6 सम घेऊ. लक्षात आलं का तुम्हाला? लवकरच मॅथच्या जोडीला फिजिक्स लेक्चर स्टार्ट करण्याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे, लक्षात ठेवा.